अगली खबर महाराष्ट्र के नंदुरबार से है, जहां पूर्व सांसद डॉक्टर हिना गावित के जन्मदिन के अवसर पर 27 एवं 28 को विभिन्न प्रतियोगिताओं का आयोजन किया जाएगा। संवाददाता जावेद शेख की रिपोर्ट। सार्वजनिक विकासाचे प्रकल्प त्याच्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यामधून जाणारे सगळे फायदे असतील, मेडिकल कॉलेज असेल, ॲग्रिकल्चर कॉलेज असतील, रेल्वेचे थांबा असतील, अशी अनेक सार्वजनिक विकासाची कामं, मोठमोठी प्रकल्प या ठिकाणी केंद्र शासनाच्या माध्यमातून या नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी निश्चितपणे आणून ठेवलेले आहे। त्या अनुषंगाने त्यांनी जी कामं केलेली आहेत ती सर्वच कामं आपल्या माध्यमातूनच या मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचली आहे। याच्यामध्ये तुमचं योगदान अत्यंत अनन्यसाधारण आहे, यात माझ्या मनात तरी मोठी शंका नाही। त्या अनुषंगाने त्याचा पार्लमेंटरी जो एक्सपिरियन्स आहे, पार्लमेंटरी जो परफॉर्मन्स आहे, तोही आपण सगळ्यांनी बघितलाच आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या दिनांक 28 जून रोजी संसद महारत्न माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांचा वाढदिवस संपन्न होत आहे। नंदुरबार लोकसभा मतदारसंघातल्या हजारो कार्यकर्त्यांची इच्छा आहे की सालाबादाप्रमाणेच यावर्षीही डॉक्टर हिनाताई गावित यांचा वाढदिवस साजरा करण्यात यावा। त्या अनुषंगाने या 27 आणि 28 या 2 दिवशी अनेक सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्याच्या आणि क्रीडा क्षेत्रातले अनेक उपक्रमांची रेलचेल या 2 दिवशी या ठिकाणी संपन्न होणार आहे। त्याच्यामध्ये मॅरेथॉन स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आहे, नृत्य स्पर्धा आणि ब्युटी कॉम्पिटिशन अशा वेगवेगळ्या स्पर्धा त्या 27 आणि 28 या 2 दिवशी या ठिकाणी संपन्न होणार आहेत। आणि सर्वच कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आपल्या मनातल्या सगळ्या कार्यकर्त्या जरी माजी खासदार असल्या तरी त्या सर्व हजारो कार्यकर्त्यांच्या मनातल्या खासदार आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी विजय गौरव क्रीडा महोत्सव समिती या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्या समिती अंतर्गत हे सर्वच कार्यक्रम समाज उपयोगी, समाजहिताचे आणि समाजाला प्रेरणा देणारे कार्यक्रम या ठिकाणी 27 आणि 28 या 2 दिवशी संपन्न होणार आहेत। जास्तीत जास्त स्पर्धकांनी या सर्व स्पर्धांमध्ये सहभागी व्हावं अशी या ठिकाणी आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने विनंती करतो।